नमस्कार. आज मी मसाला पाव बनवत आहे. चला बनवूया मसाला पाव. मोठा तवा घेतलेला आहे. 2 चम्मच तेल टाकून घेतले. आता आपण ही वडी बटरची टाकून घेऊया. जास्त आपण बटरही घेणार नाही. एक वडी असल्या छोट्या छोट्या वड्या मिळतात. आता मी एक घेतलेली आहे. गॅस कमी करून ठेवलाय आणि इथं जिरे टाकून घेते मी. मसाला पाव जर बनवायचं म्हणलं ना तव्यातच बनवायचं, कढईत बनवायचं नाही. हिरवी मिरची टाकून घेतली आहे मी. आता हे अद्रक लसूण टाकून घेतले. याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आम्ही जेव्हा मुंबईत होतो ना तेव्हा 10 रुपयालाच मसाला पाव होता. आता कितीला झालाय काय माहिती. आता कांदा टाकून घेऊया. मुंबईचा फेमस आहे मसाला पाव, तर आपण घरच्या घरीच बनवलेला. गाजर टाकून घेतले. आता मी शिमला मिर्च कापलेली टाकले. गाजर खिसून घेतली मी. गाजर लवकर शिजत नाही ना म्हणून खिसून घेतले. शिमला मिरची लवकर शिजते म्हणून कापून घेतली. टमाटर टाकून घेऊया. टमाटरही बारीक कापलेला आहे मी. सारखं मिक्स करीत राहायचं. 2 चम्मच बीट किसून घेतले. हेही लवकर शिजत नाही म्हणून मी ह्याला खिसून घेतले. कधी आपण पावभाजी मसाला बनवतो ना 2 चम्मच बीट टाकायचं. नमक टाकून घेऊया. आता मिक्स करून घेते. आता लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला. पावभाजी मसाला असाच टाकायचा. तेल परतून घेतो ना आपण मसाले सारे तेव्हा. धना पावडर टाकले अर्धा चम्मच. अर्धा टीस्पून आहे, अर्धा नाही. छोटे चम्मच ना अर्धा आहे. पाण्याचा शिंतोडा मारून घेतलाय मी. भाज्या सॉफ्ट होत्यात अशानं. कधी पावभाजी बनवायचं झालं तर मोठा तवा घ्यायचा म्हणजे आपल्याला मिक्स करता येते. झाकून ठेवूया 2-3 मिनिटासाठी. हे मॅशरनं मिक्स करायची जरूरत नाही याला. जसं आपण पावभाजीचा मसाला करतो ना मिक्स, तसं करायची जरूरतच नाही. सारे मी भाज्या बारीक कापून घेतल्यात आणि खिसून घेतल्यात. हळदी पावडर चुटकीभर टाकून घेतलेला आहे. टमाटर सॉस 1 चम्मच आणि चिली सॉस 1 चम्मच मी घेतलेला आहे इथं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता कसा मसाला बनलाय बघा. कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे 4 पावाचा मसाला आहे. छोट्या छोट्या वड्या आहेत आता अशा चीजच्या. मी एक वडी खिसून घेते. पूर्ण एक वडी आपल्याला छोटीशी टाकायची आहे. खिसणीनं खिसूनच टाकायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होते. असलं टाका नसलं तर काहीच हरकत नाही. जरुरी नाही टाकावं, नाही टाकलं तरीही चालते. आपला मसाला बनवून बघा तयार आहे. वाटणारही नाही की हे घरी मसाला बनवलाय. थोडासा पावभाजी मसाला टाकून घेते आणि पाव कापून घेते. हे पाव झालेला आहे कापून. दुसरे पाव मी कापून ठेवलेले आहेत. ह्याला असं मिक्स करून घेऊया. पूर्ण मसाल्यात घोळून घेऊया सारे पाव म्हणजे व्यवस्थित मसाला लागतोय. आणि मी गॅस बंद केलेला आहे. आपला तवा जाड आहे त्याच्यामुळं हे लय वेळ गरमच राहतोय तवा. हे आतमधून लावून घेते पहिलं मी. आतमधून लावून घेतलं की सारा मसाला एका साईडला करून गरम तव्यावर आपले पाव शिकून घ्यायचं आणि खालून वरून मसाला लावून घ्यायचं. बघा हे मसाला असा सारेकून लावून घेऊया खालून वरून साईडनं. ह्याही पावाला मी तशीच करून घेते. गरम आहे आणि तवा खूपच गरम आहे. हे झालेलं आहे. आता मी ह्याला साईडनेही लावून घेते. घरच्या घरी आपला खूपच छान बनलेला आहे मसाला पाव. आता सारा मसाला बाकीचा ह्याला मी लावून घेते. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ.